पण महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्न आहे बघा. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कुणी शपथ घेतली किंवा नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर सध्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा, देवेंद्र फडणवीस हे बनले आहेत आणि ते बघा 21वे मुख्यमंत्री बनले आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 21वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आणि गृह खातं सुद्धा बघा यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तसं आपण खाते वाटप झाल्यानंतर सुद्धा आपण एक मंत्रिमंडळाचा व्हिडिओ बनवणारच आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल आणि चालू घडामोडीचे अपडेट पाहण्यासाठी लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका, की लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. तर बघा पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण झाले? तर बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी बघा 2 आपले नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत पहा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरीद्वारे कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात येत आहे? तर ब्रेन रूट. लक्षात ठेवायचं बघा कोणता शब्द आहे तो, ब्रेन रूट हा जो काही शब्द आहे बघा याला घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, स्टार मारून लिहून ठेवा. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार परे पद्मरेखा धनकर आणि प्राजक्त माळी यांना हा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, भारतीय वंशीय कलाकार जसलीन कौर यांना कोणत्या देशाचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आला आहे? तर ब्रिटन हा जो काही देशाचा पुरस्कार आहे बघा हा त्यांना देण्यात आलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती विभू बाखरू यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पहा, सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. तर हा कायदा कशाशी संदर्भामध्ये आहे? हा बघा लैंगिक छळ आणि प्रतिबंधक आणि निवारणाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न काय बघा, अग्नि वॉरियर 13वी जी काय आवृत्ती आहे, ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर अग्नि वॉरियरची जी काही 13वी आवृत्ती बघा ही फील्ड फायरिंग रेंज देवळाली नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट बघा, बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कोणते चक्रीवादळ आलं आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये फेगल चक्रीवादळ आलेलं आहे बघा. कोणतं? फेगल. नेक्स्ट बघा, जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश हा जगामधील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे? तर चीन हा जो काही देश आहे बघा हा सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा जगामधील पहिला देश कोणता बनला आहे? तर 16 वर्षाखालील जे काही मुलं आहेत बघा त्यांना या ठिकाणी मोबाईल किंवा जे काही सोशल मीडिया आहे ते वापरावर बंदी घालणारा